नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. अवघी पंढरी जुईनगरमध्ये अवतरली. होय, आजच्या धकाधकीच्या जीवनात ज्या भाविकांना आषाढी एकादशी दिनी विठ्ठलाच्या दर्शनाकरिता पंढरपूरला जाता आलं नाही, त्या पांडुरंगांच्या भक्तांकरिता त्यांच्या घराजवळच विठुरायाचं दर्शन घेता यावं, यासाठी समाजसेवक तथा नवी मुंबई महापालिका प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जुईनगर सेक्टर 23 इथे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माऊलीच्या दर्शनाकरिता विठ्ठल भक्तांची एकच गर्दी झाल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. अशा या विठ्ठल दर्शन सोहळ्यास नवी मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर सुजाता पाटील, माजी महापौर नगरसेवक जयवंत सुतार, परिवहन समिती सदस्य राजेश रॉय यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन पांडुरंगांचं दर्शन घेतलं. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी जपणारी परंपरा आणि ह्या वारीच्या निमित्ताने लाखो भाविक पायी वारी करून पंढरपूरला आज आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन घेतात. या धकाधकीच्या जीवनात खरं तर सर्वांनाच हे शक्य होत नाही, पण तरीही विठ्ठलाच्या दर्शनाची आस ही प्रत्येक मनाला असते आणि आपला विठ्ठल आपल्यासाठी स्वतः इथं जर येतोय तर नक्कीच ह्या व्यतिरिक्त आणखीन भाग्य काय. अशा पद्धतीने साळे साहेबांच्या माध्यमातून इथं सर्व विठ्ठल भक्तांना पांडुरंगाचं दर्शन इथं मिळतं आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी सुरू केलेली ही परंपरा ही एक वारीच आहे, कारण वारी म्हणजे सातत्य आणि सातत्याने समाजासाठी केलेलं कार्य. आज प्रत्येक संस्थांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रम केले जातात आणि आषाढी वारी एकादशीच्या दिवशी हे कार्यक्रम घेतले जातात. पंढरपूरला जाणं, देवाचं दर्शन घेणं म्हणजेच फक्त वारी नाही, तर समाजासाठी अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी केलेला हा कार्यक्रम म्हणजे ही वारी आहे. आणि मी साळेसाहेबांना ह्या पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते आणि त्यांची ही अविरत वारी अशीच त्यांच्या पुढच्या पिढीने ही चालू ठेवावी अशी मी त्यांना च्या पांडुरंगाकडे प्रार्थना करते. आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विठ्ठल नामाचा गजर होत असताना ज्या भाविकांना पंढरपूर येथे जाता आले नाही त्यांना कुठेतरी विठ्ठल दर्शनाचं या ठिकाणी सुविधा व्हावी या उद्देशाने आमचे कार्यकर्ते श्री विजय साळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी विठ्ठल दर्शन सोहळा सातत्यानं ह्या जुईनगरमध्ये घेत असतात आणि त्याचा अनेक भाविक दर्शन घेऊन लाभ घेत असतात. निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकरी हे पंढरपूरला गेलेले आहेत आणि लाखोच्या संख्येने गेलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं या नवी मुंबई शहरालासुद्धा एक सांस्कृतिक वसा आहे. येथूनसुद्धा काही दिंड्या पायी गेलेल्या आहेत, परंतु शिल्लक असलेल्या भाविकांना या ठिकाणी दर्शनाचा लाभ आज विजय साळे यांच्या माध्यमातून होतो आहे. मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि समस्त नागरिकांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. विजय साळे यांच्या वतीनं आयोजित श्री विठ्ठल दर्शन सोहळ्यानिमित्त पांडुरंगांच्या भक्तांकरिता प्रसाद म्हणून खिचडीचं वाटप, वैद्यकीय चिकित्सा शिबिर, भजन कीर्तन आदींचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा लाभ हजारो माऊली भक्तांनी घेतला. पाहूया याचीच काही क्षणचित्रे. जय जय राम राम कृष्ण हरे, राजा राम राम कृष्ण हरे, राजा राम राम कृष्ण हरे, जय जय राम राम कृष्ण हरे, जय जय राम राम कृष्ण हरे, जय जय राम राम कृष्ण हरे. रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले हो साजरी, सुख झाले हो साजरी.
जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी। आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा। वारकरी हा जो संप्रदाय आहे, मला असं वाटतं समाजासाठी जो व्यक्ती सेवा करतो तो प्रत्येकजण वारकरी आहे आणि वारकरी परंपरा ही प्रत्येकालाच लाभलेली असते। फक्त आपण कशा पद्धतीने ती राबवतो हे खूप महत्त्वाचं आहे। मला असं वाटतं समाजाच्या माध्यमातून केलेली ही समाजसेवा जी आहे, आज जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाही त्यासाठी आज सकाळपासून तुम्ही बघत असणार इथे भाविकांच्या रांगा लागल्या आहेत। आमचे शेटे काका असतील, आमचे अशोक सिंग असतील, आमचे इस्नाळकर बंधू आहेत, सानप काका आहेत, हे सर्व मंडळी आज सकाळपासून इथे मेहनत घेत आहेत। त्याचबरोबर ताई आहेत, कुबलताई आहेत, ह्या जे लोक आहेत त्यांच्याबरोबर इथे मिलेनियम हॉस्पिटलच्या तर्फे आम्ही कॅम्पसुद्धा लावलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिक केंद्रातर्फे आज इथे तुम्ही बघितलं की वारी आली होती आणि ती खरंच आम्ही त्या पंढरपूरला जाऊ शकलो नाही, पण आम्ही आज वारीचं दर्शन इथे घेतलं। त्या खरंच सर्वांना आम्ही नतमस्तक होतो आज। आणि त्याचबरोबर इथे विविध प्रकारची महिलांचं भजन आहे, पुरुषांचं भजन आहे, मेडिकल कॅम्पसुद्धा लावलेला आहे आणि ज्या पद्धतीने इथे तुम्ही बघत ना की शिस्तबद्धपद्धतीने एक केळी वाटप आणि खास करून खिरची वाटपाचा कार्यक्रम चालला आहे। आज आमची अशी इच्छा आहे की ह्या शेवटच्या क्षणापर्यंत आज जो कार्यक्रम आहे तो चांगला यशस्वी व्हावा आणि या कार्यक्रमात यशस्वी होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी योगदान दिलं आहे ते सगळ्या पद्धतीचं त्यांचा आम्ही खरंच मनापासून खूप खूप आभार मानतो आणि असाच हा कार्यक्रम पुढेही चालत राहू आणि सर्वांनी ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करतायत ही सहकार्य असून आम्हाला मिळालेली एक शक्ती आहे। या शक्तीच्या माध्यमातून हा कार्यक्रम चांगला होतो आहे आणि आज इथे उपस्थित असलेले सर्व हे जे गण आहेत त्या सर्व गणांचा आम्ही आभार मानतो। तुम्ही कल्पना करू शकतायत की चेंबूर मंडळाला फक्त महिला मंडळाचं एक भजन मंडळ होतं, तिथून ते स्थापन झालेल्यानंतर ते ताडवाडीत गेलं आणि तिथून ते आज पुन्हा ह्या जुईनगरला आलेलं आहे। तर आमच्या जुईनगरच्या महिला आपण बघू शकतात किती चांगल्या प्रकारच्या हे भजन करतील आणि त्याचबरोबर महापौर मॅडम येऊन गेल्या आहेत, आमचे माजी महापौरसुद्धा येऊन गेलेले आहेत आणि नाईक कुटुंबाचा पहिल्यापासूनच ह्या सगळ्या कार्यक्रमाला आमचा आशीर्वाद असतोच आणि सुद्धा ते हातभारसुद्धा लावतात। त्याचबरोबर ह्या ज्या जुईनगर जनतेला मी असंच आवाहन करेल की आपण शांततेने या आणि दर्शन घ्या पांडुरंगाचं, आपल्याला पांडुरंग नक्की लाभेल। धन्यवाद। कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।